हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा 22 मेचा एपिसोड रिव्ह्यू. मीरा रडत असते तेव्हा वेदा तिला हसवण्याचा प्रयत्न करत असते आणि विचारत असते काय झालं यार, तू कुठे चालली आहेस. तेव्हा मीरा बोलते, वेदा अगं मी कशाला कुठे जाईल. तेव्हा मीरा वेदाला म्हणते, तुला जो कोणी त्रास देतोय ना त्याचं नाव मायाताईंना सांगशील, त्याच तुला मदत करतील. आता जशी आनंदी राहतेस ना तशी राह, आणि हो आता जशी छान छान हसायला शिकली आहेस ना तशीच हसत राहा. रोज केस विंचरून घे, आणि हो यमुनाबाईला विसरायचं नाही हं. शाळेत रोज जायचं, मोठं व्हायचं, खूप खूप अभ्यास करायचा. जाशील ना रोज. तेव्हा वेदा मान डोलवून हा बोलते. तेव्हा मीरा बोलते, किती छान आहे ते माझं बाळ. मीरावर सगळ्यांनी प्लॅन करून ठुशी चोरण्याचा आरोप घेतलेला असतो. मीरा जायला निघते पण वेदाकडे बघून तिला खूप रडायला येत असतं. इकडे अनन्या दादासाहेबांना फोन लावत असते पण त्यांचा फोन बिझी येत असतो. तेव्हा ती बोलते की बाबांचा फोन बिझी येतोय, आईला करावा लागेल. तेव्हा अनन्या मंजिरीला फोन लावते. तेव्हा मंजिरी बघत असते की फोन उचलू का नको, पण ती बघते दादासाहेब बाहेर असतात आणि अनन्याचा फोन उचलते. तेव्हा अनन्या बोलते की आई तू आणि बाबा जिथे कुठे असाल ना लवकर घरी या. तेव्हा मंजिरी बोलते काय. तेव्हा अनन्या बोलते, आई अगं तू मायाला दिलेला दागिना आहे ना तिच्याकडून हरवला होता. तो मीराच्या खोलीत कसा गेला ना माहीत नाही, पण आत्याने तिच्यावर चोरीचा आळ घेतला. इकडे मंजिरीला हसायला येतं आणि ती बोलते, हॅलो अनन्या, अगं मला तुझा आवाज येत नाही आहे. तेव्हा अनन्या बोलते की आई अगं प्लीज घरी या तुम्ही, पोलीस कधीही येतील. तेव्हा मंजिरी बोलते, अनन्या नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला कळत नाही आहे काय बोलतेस तू. मंजिरी हॅलो अनन्या, आवाज ऐकू येत नाही असं करत करत फोन ठेवून देते. तेव्हा अनन्या माळी काकांना बोलत असते की तिला माझा आवाजच जात नाही, बाबांचाही फोन बिझी येतोय, काय करायचं आत्ता. दादासाहेबांचा फोन संपल्यावरती गाडीत बसतात. मंजिरी विचारते दादासाहेब गाडीत आल्यावर आता पुढे कुठे जायचं आपल्याला. तेव्हा दादासाहेब बोलतात, आता घरी आणि कुठे. तेव्हा मंजिरी पटकन बोलते, अहो सरनाईकांकडे जायचं आहे ना आपल्याला, त्यांना पत्रिका देणं गरजेचं आहे. तेव्हा दादासाहेब मंजिरीला बोलतात, आत्ता मी त्यांच्याशीच बोललो फोनवर, ते नाही आहेत घरी, नंतर जाऊ आपण. तेव्हा दादासाहेब ड्रायव्हरला बोलतात, चल रे. तेव्हा मंजिरी बोलते, इतक्या लवकर घरी जायचे आपल्याला. तेव्हा दादासाहेब बोलतात, मग कुठे जाणार. तेव्हा मंजिरी मनात बोलते, आत्ता एवढ्यात घरी गेलो तर मीराची आणि माझी भेट होणार, मग तिला घराबाहेर काढणं कठीण जाईल. तेव्हा दादासाहेब बोलतात, मंजिरी घरीच जायचंय ना. तेव्हा मंजिरी बोलते, आपण कुठेतरी बाहेर जाऊयात का. तेव्हा मंजिरी बोलते, हो ऑफिसच्या कामानिमित्त तुम्ही पण बिझी असतात, लग्न कार्यामुळे मलाही बघावं लागतंय घरातलं, आपल्याला एकमेकांसाठी वेळच मिळत नाही, मग आज वेळ आहे तर जाऊया कुठेतरी. तेवढ्यात दादासाहेब बोलतात, ठीक आहे जाऊया. तेवढ्यात अनन्याचा फोन येत असतो आणि दादासाहेब बघतात फोन. मंजिरी थोडासा धक्काच बसतो. मंजिरी बोलते, किती घाई आहे या मुलीला, मगाशी मलाही फोन केला होता, मी म्हणाले नेटवर्क नाही आहे, नंतर करेन. तेव्हा दादासाहेब बोलतात की नाही बघतो मी, असेल काहीतरी काम, काहीतरी मागवायचं असेल. तेव्हा दादासाहेब फोन उचलतात. तेव्हा अनन्या झालेला प्रकार सगळा दादासाहेबांना सांगत असते. तेव्हा दादासाहेब बोलतात, ठीक आहे आम्ही येतोय घरी, आणि ड्रायव्हरला बोलतात की गाडी घे घराकडे. तेव्हा मंजिरी बोलते, काय झालं, काही झालं आहे का. तेव्हा दादासाहेब काहीच बोलत नाही. तेव्हा मीरा वेदाच्या रूममधून खाली येत असते आणि खाली सगळे उभे असतात, अनन्याही असते. अनन्या बोलते, मीरा अगं कुठे निघालीस तू. तेव्हा मीरा बोलते, अनन्याताई आता माझं या घरात काहीच राहिलेलं नाही. तेव्हा अनन्या बोलते की आईसाहेबांनी विचारलं तर. अनन्या बोलते की मीरा कुठे चालली. तेव्हा मीरा बोलते की आईसाहेबांनी विचारलं तर त्यांना सांगा की मी गावी गेली आहे. तेव्हा नर्मदा बोलते, थांब मीरा, तू गावाला जायचं नाही आहेस, म्हणजे या घरातून तू बाहेर जायचं आहेस पण गावाला नाही, दुसरीकडे. तेव्हा अनन्या बोलते, म्हणजे नेमकं कुठे. तेव्हा नर्मदा बोलते, कळेल, लवकरच कळेल. तेवढं तिथे पोलीस येतात. तेव्हा नर्मदा बोलते, या इन्स्पेक्टर साहेब या. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात, मी कांबळे, कोणी फोन केला होता. तेव्हा मदन बोलतो, मी साहेब, ही गरिबासारखी जी दिसते ना आमच्या घरातली मोलकरीण, हिने चोरी केली आहे. तेव्हा पोलीस बोलतात, तुम्ही खात्रीने कसं सांगू शकताय की हिने चोरी केली म्हणून. तेव्हा अजित बोलतो, कांबळे साहेब, आम्ही तिला रेड हँडेड पकडले. तेव्हा नर्मदा बोलते, बघा ना बघा, हा दागिना हिच्या खोलीत सापडला आहे, आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे. तेव्हा पोलीस बोलतात, ठीक आहे, तुम्हाला हे सगळं कोर्टात सिद्ध करावं लागेल. नर्मदा बोलते, हो ते तर आम्ही करूच, पण त्याआधी हिला ताब्यात घ्या. स्वतःच्या गावाला पळून जात होती. तेव्हा पोलीस बोलतात, मॅडम ताब्यात घ्या यांना. तेव्हा ती इन्स्पेक्टर मीराला धरते. तेव्हा मीरा बोलते, मॅडम सॉरी मॅडम, थांबा ना, मी काहीच केलेलं नाही यावं, त्यांचा गैरसमज झाला आहे. तेव्हा ती बोलते की आता जे काही सांगायचं आहे ना ते पोलीस स्टेशनला येऊन सांग. तेव्हा मीरा बोलत असते, मायाताई मी काहीच नाही केलं हो, तुम्ही सांगा ना, माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा मीरा बोलत असते, नर्मदा आत्या मला खरंच नाही माहिती, मला नाही माहिती तो दागिना कसा आला तिथे. नर्मदा आत्या सांगा ना यांना, मी काहीच नाही केलं. तेव्हा मीरा बोलते, अनन्याताई तुम्हाला तरी विश्वास आहे ना माझ्यावर, सांगा ना यांना, मी नाही काही केलंय, मी नाही केलंय चोरी. तेवढंच अनन्या बोलते, कांबळे साहेब थांबा.
आम्हाला कुठलीही कंप्लेंट करायची नाही आहे. तेव्हा नर्मदा बोलते, अनन्या, मदनला फोन करायला मी सांगितलं होतं. कंप्लेंट मी केली आहे, तू नाही. तेव्हा अनन्या बोलते, पण मीराने काहीही केलेलं नाही आहे, तर अटक कशी करणार आहेत? तेव्हा अनन्या बोलते, कांबळे सर, वी आर व्हेरी सॉरी, पण तुम्ही या. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की 1 मिनिट, काय चाललं आहे? तुम्ही आमचा वेळ वाया घालवू नका. तेव्हा मीरा बोलते, इन्स्पेक्टर. तेव्हा माया बोलते, तो दागिना माझा होता आणि तो हिने चोरला. मीच कंप्लेंट फाईल केली आहे. तेव्हा मीरा बोलते, माया ताई. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात, मॅडम घेऊन चला. तेव्हा मायाला इन्स्पेक्टर ते सगळे घेऊन जात असतात. तेव्हा बाहेर येऊन थांबतात, तर ते समोर अथर्व उभी असतो. तेव्हा अथर्व पुढे येतो. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की ह्या घरात चोरी झाली असा आम्हाला फोन आला होता. तेव्हा नर्मदा बोलते, अथर्व, तू म्हणाला होता आम्हाला की हिच्या खोलीची झडती घेऊ नको म्हणून, पण आम्ही घेतली आणि तुला माहिती आहे का, ठुशी तिच्याच खोलीत सापडली. अरे. तेव्हा नर्मदा बोलते, ही मुलगी चोर आहे, लबाड आहे ही मुलगी, 1 नंबरची. आपण सगळ्यांनी तिला घरच्यासारखं वागवलं आणि या मुलीने दगा दिलाय अरे आपल्याला. नाही नाही, अशी तशी सोडून तिला चालणार नाहीये, तिला शिक्षा झालीच पाहिजे अथर्व. तेव्हा अथर्व बोलतो, आत्या, इनफ. जरी दागिना मीराच्या खोलीत सापडला असेल तरी मीरा चोरी करू शकत नाही. तेव्हा अजित बोलणार. तेव्हा अथर्व बोलतो, लेट मी कंप्लीट. तेव्हा अथर्व बोलतो, काय विचार करून तुम्ही मीरावर चोरीचा आरोप करतायत? तेव्हा अथर्व बोलतो, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हा विषय इथेच थांबवा, मग आपल्या घरात पोलीस आलेच कसे? तेव्हा अथर्व बोलतो, आत्या, ही तीच मीरा जिने वेदावर आपला पहिला पगार खर्च केला होता. अक्षय तृतीयाला तिने वेदाला सोनं दिलं होतं आणि ही मीरा मायाचा दागिना का चोरेल? एवढं सुद्धा कॉमन सेन्स नाही आहेत का आपल्यात? तेव्हा नर्मदा बोलते, अथर्व, तू मीराची बाजू घेतोयस, पण मीरामुळेच वेदा जंगलात हरवली होतीस हे विसरतोयस. तेव्हा अजित बोलतो, अथर्व, खूप मोठी चूक केली हिने, हिला शिक्षा मिळायलाच पाहिजे. तेव्हा मदनही बोलतो, बरोबर आहे अथर्व सर, अहो तिने वेदाच्या जीवाचा विचार केला नाही तर तिने ती दागिने चोरताना कशाला मागे पुढे बघेन. तेव्हा पिर्याही बोलतो की आत्याबाई बोलतात ते बरोबर आहे, मीराला आपण सोडायचं नाही. तेव्हा अथर्व चिडून बोलतो, तुमची मतं मागितली नाहीयेत मी, आणि वेदा मीरामुळे हरवली होती हे नीट लक्षात आहे माझ्या, पण वेदा हरवणे ही मीराची चूक होती. दागिना चोरी करणे हा गुन्हा आहे. मीरा केअरलेस असू शकते पण क्रिमिनल नाही, याची मला 100% खात्री आहे. आणि जरी तुम्हाला डाऊट होता तर तुम्ही आईबाबांना का सांगितलं नाही? तेव्हा अनन्या बोलते, दादा, मी आईबाबांना फोन केला आहे, ते येतच असतील. तेव्हा अथर्व बोलला, मग एवढं काही डिस्परेशन होतं की आईबाबांच्या आधी तुम्ही पोलिसांना फोन करून बोलवून घेतलं? तुमची हिंमत कशी झाली पोलिसांना कॉल करून बोलवायची? कोणी कॉल केला पोलिसांना? तेव्हा अनन्या बोलते, दादा, मदनने केला होता फोन, मी सांगत होते तरी त्याने ऐकलं नाही. तेव्हा मदन बोलतो, अथर्व सर, मला माफ करा, म्हणजे आता घरात चोरी झाली आहे म्हणजे पोलिसांना कंप्लेंट द्यायची हे माझं कामच आहे ना. तेव्हा अथर्व बोलतो, मदन, तुम्ही या घरात फक्त काम करतात, या घराची डिसिजन घ्यायचा अधिकार नाही आहे तुम्हाला. येस, आम्ही तुम्हाला या घराचे फॅमिली मेंबर समजतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही या घराचे मालक झालात. हाऊ डेअर यू. आजपर्यंत या घरात कुठल्याही स्त्रीला असं ट्रीट केलेलं गेलेलं नाही आहे आणि यापुढे सुद्धा मी हे सहन करणार नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो, माया, अनन्या, तुम्ही हा वेडेपणा थांबवला का नाही? तेव्हा अनन्या बोलते, दादा, मी त्यांना सांगत होते पण कोणीच माझं ऐकत नव्हतं. तेव्हा अथर्व बोलतो, काय माया? तेव्हा माया चाचपडते आणि बोलते की मी कन्फ्युज्ड होते. तेव्हा अथर्व बोलतो, कांबळे साहेब, आय एम सॉरी, तुमचा खूप टाईम वेस्ट झाला आहे, पण आम्हाला कसलीही तक्रार करायची नाही आहे. मीराला सोडू शकतात का प्लीज? तेव्हा कांबळे साहेब बोलतात, नो प्रॉब्लेम अथर्व साहेब, काही हरकत नाही, सोडा तिला. तेव्हा पोलीस तिथून निघून जातात. तेवढ्यात तिथे मंजिरी आणि दादासाहेब पण येतात. तेव्हा मंजिरी बोलते, काय झालं? पोलीस का आले होते? तेवढ्यात मीरा रडायला लागते आणि बोलते, आई साहेब, आणि मंजिरीच्या गळ्यात पडून रडते. तेव्हा मंजिरी बोलते, रडू नकोस. तेव्हा मीरा बोलते, आई साहेब, मी चोर नाही आहे, मी नाही केली आहे चोरी. तेव्हा मंजिरी बोलते, कोण म्हणाला तुला चोर? आणि मंजिरी चिडून बोलते, तुम्हाला लाज कशी नाही वाटली हिला चोरीचा आळ घेताना? दादासाहेब पण बोलतात, कोणाचं म्हणणं आहे मीराने चोरी केली? काय, कोणाची बुद्धी एवढी भ्रष्ट झाली आहे? मीरासारख्या प्रामाणिक मुलीवर तुम्ही चोराचा आळ घेतायत, बोला ना. तेव्हा दादासाहेब बोलतात, बोला ना, आणि स्वतःचं मानसिक संतुलन चेक आहे का, नीट आहे का ते चेक करून बघा. पुन्हा कोणी जर का असा विचार केला ना तरी त्याचा तो या घरातला शेवटचा दिवस असेल. तेव्हा माया लगेच कौतुक करत मीराजवळ येते आणि बोलते, मीरा, सॉरी, अगं खरंच सॉरी. तेव्हा माया बोलते, अगं सुनेला दिलेला मानाचा दागिना जर हरवला असता तर मंजिरी मॅमला कळालं असतं तर त्या मला खूप रागवल्या असत्या, म्हणून मी घाबरले, बाकी काहीच नाही. आणि लग्नाच्या गडबडीत होऊ शकतात गोष्टी इकडे तिकडे, म्हणून मला जरा गैरसमज झाला, मला खूप भीती वाटत होती ग, मी घाबरले म्हणून तुझ्यावरती तसा आळ घेतला, बाकी काही नाही. तेव्हा माया बोलते, मीरा, आय एम रिअली सॉरी, तू आपल्या घरासाठी एवढं करतेस आणि आम्ही सगळे तुला समजून घेण्यात कमी पडलो. तेव्हा मंजिरी चिडून बोलते, बास, हा विषय आता इथेच थांबवा. तेव्हा मंजिरी बोलते, मीरा,
या घरातले सगळेच तुझ्याशी खूप वाईट वागलेत आज. या सगळ्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते. तेव्हा मंजिरी नकळत मायाकडे बघते. तेव्हा मायाला मंजिरीचे शब्द आठवत असतात की तू ही एक गोष्ट लक्षात ठेव माया, जर का तू मीराला आज ह्या घरातनं बाहेर काढलं नाहीस तर तुझाही आज या घरातला शेवटचा दिवस असेल. मायाला घाम फुटतो आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.